हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तोत्रसंहिता 92 मध्ये 12 ते 14 वचन. स्तोत्रसंहिता 92 वचन 12. कितीमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लवणार न होईल, बंधुसारखा वाढेल. वचन 13. जे परमेश्वराचे घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. वचन 14. वृद्धपणातही ती फळती राहतील, ती रसभरी पण टवटवीत नसतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काय सांगते? नीतिमान खजुरीच्या झाडासारखा परमेश्वराच्या घरात समृद्ध होईल. तो परमेश्वराच्या घरात रोवलेला, लावलेला, रुजलेला असल्या कारणाने तो टवटवीत आणि रसभरीत असेल. अगदी म्हातारपण आलं तरी, वृद्धपकालापर्यंत, म्हणजे ती व्यक्ती म्हातारी झाली तरी रसभरीत आणि टवटवीत असणार. बायबल सांगते जे नीतिमान लोक आहेत, प्रभूमध्ये धार्मिकतेमध्ये वाढणारे लोक, प्रभूच्या वचनाप्रमाणे नियमाप्रमाणे चालणारे, एक प्रार्थनामय जीवन जगणारे, पवित्र आचरण ठेवणारे, असे लोक बायबल सांगते खजुरीच्या झाडासारखे समृद्ध होतील. खजुरीचे झाड बघा, खजुरीच्या झाडाला जे खजूर येतात, त्याचे जे गुच्छ येतात, त्या गुच्छाला भरपूर खजूर असतात. आणि मात्र हे जे झाड आहे या खजूरने पूर्ण भरून जाते. बायबल सांगते नीतिमान सुद्धा खजुरीच्या झाडासारखा समृद्ध होणार, लबोनासारखा तो वाढणार. वचन सांगते जसे एक सरूचे झाड, वचन सांगते लबोनावरून गंध सरूसारखा वाढणार. सरूचे जे झाड असते ते एकदम लांब लचक वाढते, एकदम सरळ वाढत जाते. ते बायबल सांगते तशा प्रकारे तो वाढणार, त्याची प्रसिद्धी होणार. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत, परमेश्वराच्या घरात लावलेले आहेत, जे रुजलेले आहेत, ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. म्हातारपणात सुद्धा ते रसभरीत आणि टवटवीत असतील. प्रभूमध्ये जीवन जगणारे लोकांमध्ये नेहमी तेज, उत्साह आणि आनंद दिसणार. ते नेहमी टवटवीत रसभरीत दिसणार. आपण पाहतो अनेकांचे चेहरे कोमजलेले आहेत, मावळलेले चेहरे. प्रभूमध्ये जसं काही उत्साह दिसत नाही, झोपेतून उठल्यात, जसं की आजारपणात आहेत, म्हणजे जसं की प्रभूमध्ये उत्साहच माणसामध्ये दिसत नाही. कारण प्रभूमधला जो विश्वास माणसामध्ये असायला हवा तो कमजोर झालेला आहे. देवावरलं प्रेम कमजोर झालेले आहे, परमेश्वराच्या बाबतीत माणसाची आस्था कमजोर झालेली आहे. आणि त्यामुळे ते एकदम टवटवीत रसभरीत असण्याऐवजी कोमजलेले, एकदम जसे की कोमजून गेलेले आहेत, मावळलेल्यासारखे झालेले आहेत. प्रभू म्हणतो जे धार्मिक आहेत, नीतिमान आहेत, जे प्रभूमध्ये जीवन जगतात ते कसे असणार? रसभरीत आणि टवटवीत, खजुरीच्या झाडासारखी समृद्ध असणार. प्रभूचं तेज, सामर्थ्य त्या व्यक्तीमध्ये असणार. ते नेहमी हसत खेळत नाचत बागडत उत्साहाने जीवन जगणार. त्यांच्यामध्ये परमेश्वराचे एक नवीन तेज असणार, परमेश्वर पित्याचं एक सामर्थ्य त्यांच्यामध्ये झलकणार. म्हणून ते टवटवीत आणि रसभरीत, उल्हासाने, आनंदाने भरलेले, चेहऱ्यावर जणू काही आनंद उमगलेला आहे अशा प्रकारे ती व्यक्ती दिसणार. प्रभू अशा प्रकारे त्या व्यक्तीला उल्हासित व्यक्ती बनवतो. आपली मुलं चेहरे कोमजलेले, दुःखी आहेत, आपण विचारतो काय झाले, दुःखी कशाला ना? परमेश्वर सुद्धा पाहतो आपल्या लोकांना, का ते दुःखी आहेत, का ते अस्वस्थ आहेत, का निराश आहेत, का चेहरे कोमजलेले आहेत. मग प्रभू काय करतो? आपल्या लोकांना उल्हासाने भरतो, आनंदाने, शांतीने भरतो. पण मनुष्य जेव्हा पापाकडे, वाईटाकडे वळतो, देवापासून दुरावतो, जगती गोष्टीत वावरतो, तेव्हा पुन्हा त्याचे चेहरे कोमजतात. मग त्याच्या चेहऱ्यावरला तेज, उत्साह, आनंद सर्व काही नाहीसा होत असतो. याचं कारण काय असतंय? तो जगाला जास्त वेळ देतो, जगती गोष्टीत उतरतो, पापामध्ये जीवन जगतो, परमेश्वरामध्ये राहत नाही, प्रार्थनामय जीवन जगत नाही, आणि त्यामुळे त्यांचे चेहरे कोमजतात. बघा, जे प्रार्थनेमध्ये जीवन जगतात त्यांचे चेहरे टवटवीत असतात, रसभरीत असतात. परंतु जग प्रार्थना सोडून गेले आहेत आणि प्रार्थना कमी केल्या, त्यांचे चेहरे बघा कसे झाले, कोमजलेले चेहरे झालेले आहेत, दुःखी निराश चेहरे झालेले आहेत, ती दिसत नाही चेहऱ्यावर. पण प्रभूमध्ये जीवन जगणारे लोक, नीतिमान लोक टवटवीत आणि रसभरीत असणार. म्हातारे झाले तरी, म्हातारे म्हणजे वयस्कर झाले, पूर्ण
त्वचा जे शरीराची त्वचा जे ही सुद्धा आवडते. पण बायबल काय सांगते, प्रभू म्हणतो तुम्ही माझ्यामध्ये आहात, म्हातारे झाले तरी असं काही तुमच्या चेहऱ्यावर होणार नाही, उलट चेहरे टवटवीत दिसणार, रसभरी दिसणार तुमचे चेहरे, तेज असणार तुमच्यामध्ये जर तुम्ही माझ्यामध्ये जीवन जगले. आपण जितकं प्रार्थना वाढवणार, जितकं प्रभूचे वचन पाळायला सुरुवात करणार, प्रभूची स्तुती करत राहणार, तितकं तेज आणि सामर्थ्य आपल्यामध्ये उत्पन्न होणार, तितकं तेज आपल्या चेहऱ्यामध्ये निर्माण होणार. जे आपण प्रार्थना वाढवणार, प्रभूची सतत स्तुती किंवा मनन चिंतन करत राहणार, प्रभूचं तेज, प्रभूचं सामर्थ्य आपल्या चेहऱ्यावर उमटणार आणि मात्र ते तेज प्रगट होणार. म्हणून प्रभू म्हणतो तुम्हाला मी टवटवीत रसभरीत करीन. प्रभू स्वतः आपल्याला टवटवीत आणि रसभरीत करण्यासाठी तयार आहे. प्रभू आपल्या जीवनामध्ये मात्र एक तेज निर्माण करायला तयार आहे. वचन काय सांगते पहा, नीतिसूत्र 11:28 वचनात, जो आपल्या धनावर भरोसा ठेवितो तो पडेल, पण धार्मिक नव्या पालवीप्रमाणे टवटवीत होतील. काय सांगते बायबल, जे धनावर भरोसा ठेवतात ते पडतील, पण धार्मिक प्रभूमधले नीतिमान लोक, प्रभूमधले जीवन जगणारे लोक, बायबल सांगते नव्या पालवीप्रमाणे टवटवीत होतील. नवी पालवी, झाडाला बघा जी नवीन पालवी येते किती सुंदर दिसते. बायबल सांगते त्या नव्या पालवीप्रमाणे तुम्ही टवटवीत होतील. तुमच्यामध्ये एक तेज असेल, एक सुंदरता असेल, एक सामर्थ्य असेल, उल्हास तुमच्या चेहऱ्यात प्रगट होईल. म्हणून वचन सांगते धार्मिक नव्या पालवीप्रमाणे टवटवीत होतील. म्हणजे धार्मिकते जर आपण चालले, परमेश्वर पित्याच्या वचनात जर आपण जीवन जगत राहिले तर आपण टवटवीत आणि रसभरे दिसतील, ताजे तवाने मात्र आपण दिसतील. आपल्यामध्ये तेज आणि सामर्थ्य असणार, उल्हास आपल्यामध्ये असणार जर आपण प्रभूत राहिले, प्रभूमध्ये जीवन जगले तर, प्रभूच्या वचनात प्रार्थित राहिले तर, टिकून राहिले, स्थिर राहिले, सतत प्रभूविषयी चिंतन करत राहिले, प्रभूची सेवा करत राहिले, गाणी गात राहिले तर आपल्यामध्ये एक नवीन उल्हास निर्माण होणार, आपल्यामध्ये एक नवीन तेज उमटणार आणि अनेक लोकांना आपण एक आनंदित आणि एक उल्हासित व्यक्ती किंवा टवटवी चेहऱ्याची व्यक्ती मात्र दिसणार. हालेलुया, हालेलुया. पुढे वचन काय सांगते पहा, यशाया पुस्तकामध्ये 66 अध्याय 14 वचन सांगते की त्यांची हाडे तरतरीत व कवल्या हिरवरीप्रमाणे होतील. प्रभूमध्ये जीवन जगणारे लोक, ज्यांच्यावर प्रभू प्रेम करतो, जे प्रभूचे नियम पाळतात, प्रभू म्हणतो तुमचे हृदय आनंदित होईल, कवल्या हिरवलीप्रमाणे तुमची हाडे तरतरीत होतील. परमेश्वराचा त्याच्या सेवकाच्या ठायी प्रगट होईल आणि त्याचा क्रोध शत्रूवर होईल. प्रभू काय म्हणत आहे ठिकाणी की तुमचं हृदय आनंदित होईल आणि तुमची हाडे कवल्या हिरवळीप्रमाणे तरतरीत होतील. जशी वाकवतील तशी वाकणार, तरतरीत एकदम मजबूत होतील. म्हणजे जसं की शरीर एकदम फिट असणार, निरोगी असणार, जसं वळवणार तसं वळणार. अनेक वेळेला बघा शरीराचे अवयव हाडं जी आखडली जातात, जास्त वेळ वाळू शकत नाही, वाढली तर दुखणार, किंवा जास्त काही वजन उचललं तरी हाडं दुखणार, हात दुखणार, जास्त चालले तरी पाय दुखतात, ताकद नाही, बल नाही, हाडं तडतडीत नाही, कमजोर झालेले आहेत. पण जे प्रभूमध्ये जीवन जगतात, प्रभूच्या वचनात चालतात, त्यांची हाडे तरतरीत असणार, भक्कम मजबूत उल्हासित त्यांची हाडे असणार, अगदी उत्साहाने भरलेली असणार ती हाडे. म्हणजे उड्या मारो, हे करो, काम ते करो, तरी हाडे मात्र काही कमजोर होणार नाही किंवा थकणार नाही, मजबूती असणार त्यांच्यामध्ये. प्रभूमध्ये जे व्यक्ती जीवन जगते, प्रभूच्या नियमात, वचनात आणि आज्ञेत चालते, प्रभू त्यांच्यामध्ये टवटवीतपणा तयार करणार, प्रभू त्यांच्यामध्ये ताजा तवाणापणा तयार करणार, हर्ष उत्पन्न करणार प्रभू त्यांच्यामध्ये. त्यांच्यातली सर्व बंधने प्रभू पूर्ण रीतीने तोडून टाकणार, सर्व समस्यातून प्रभू त्यांना मुक्त करणार, सर्व संकटातून प्रभू त्यांना बाहेर काढणार. तर आपल्याला टवटवीत रसभरीत बनवणारा परमेश्वर आहे, आपल्याला अनुग्रहाने आशीर्वादाने भरणारा परमेश्वर आहे. जर खरोखर आज आपण प्रभूमध्ये जीवन जगत आहोत तर टवटवीत बनले जाणार, रसभरीत बनले जाणार, हाडे आपली मात्र कोल्या हिरवरीप्रमाणे असणार. आपल्यामध्ये
जगणार तर. बायबल काय सांगते बघा, माणसाला टवटवीत ठेवण्यासाठी, माणसाला रसभरी ठेवण्यासाठी सुद्धा प्रभूने काही गोष्टी निर्माण केल्या. सूत्रसंहिता 104 अध्यायामध्ये 14 ते 15, तू जनावरांसाठी गवत आणि मनुष्याच्या उपयोगासाठी वनस्पती उगवितो, यासाठी की मनुष्याने भूमीतून अन्न उत्पन्न करावे, म्हणजे मनुष्याचे अंतःकरण आनंदित करणारा द्राक्ष, त्याचे मुख टवटवीत करणारे तेल, मनुष्याच्या जीवाला आधार देणारी भाकर ही त्याने उत्पन्न करावी. आता बायबल सांगते मनुष्याचे मुख टवटवीत आणि त्याच्या जीवाला आधार देणारी भाकर, तेल, भाकर, अन्न त्याने उत्पन्न करावे. प्रभूने माणसाला घडवले, या पृथ्वीत पाठवले आणि पृथ्वीवर मानवाला अधिकार दिलेले. आणि बायबल सांगते की परमेश्वर पिता या भूमीतून अन्न उगवतो आणि त्या अन्नाच्या द्वारे प्रभू माणसाला टवटवीत बनवतो. अन्नाच्या द्वारे सुद्धा तेज, व्यवस्थित अन्न पाणी असलं तरी शरीर व्यवस्थित राहते. काही खाल्लंच नाही, बरेच दिवस काही खाल्लंच नाही, जेवण नीट गेलं नाही, तर चेहरे पण कोमजतात. आता जे प्रभूमध्ये जीवन जगतात, प्रभू बरोबर वेळेवर त्यांना अन्न पुरवणार, ज्याद्वारे त्यांच्या ताकद आणि शक्ती असणार. अन्नाद्वारे टवटवीतपणा येतो. जसं की बघा वचन काय सांगते 1 शमूएल मध्ये 30 अध्यायामध्ये, त्या ठिकाणी दाविदाचे लोक अगोदर पलिष्टी लोकांबरोबर लढाईसाठी जाणार होते, परंतु पलिष्टांचे जे सरदार होते ते आकिश राजाला म्हणत आहे की दावीद आमच्या बरोबर न आला पाहिजे, कारण तो आपल्या बरोबर आला तर तो आपल्या वतीने लढाई करण्याऐवजी मात्र तो इस्रायलच्या वतीने लढाई करेल. म्हणून पलिष्टीचे सरदार मात्र दाविदाला न्यायला तयार होते. म्हणून आकिश राजाने दाविदाला म्हटलं तू आपल्या नगरात जा. दावीद म्हणतो मी असं काय केलेलं आहे, पण आकिश राजा म्हणतो मला माहिती तू देवदूतासारखं आहे, पण सरदाराच्या मनास काय मात्र तू येत नाही. तू एक काम कर, तू आपल्या घरी जा. आणि दावीद जो आपल्या घरी आपल्या नगरात येतो, सिकलाग या नगरात आल्यानंतर त्याला कळते की अमालेकी लोकांनी आपल्या नगरावर चढाई केलेली आहे आणि बायका, मुलं, गुरंढोरं, जी काही आहे धन संपत्ती हे सर्व पाडाव करून नेलेले आणि आपलं नगर जाळून टाकलेलं आहे. तेव्हा दाविदाबरोबरचे पुरुष इतके रडायला लागले की आणखी रडण्याची ताकद त्यांच्यात राहिली नाही, कारण सर्वांच्या बायका, मुलं, सर्व धन संपत्ती सर्व नेलं होतं. म्हणून ते पुरुष भरपूर रडत होते. दावीदही रडू लागला, पण दाविदाने हिंमत हरली नाही. दाविदाने देव पित्याकडे प्रार्थना केली. तेव्हा परमेश्वर पित्याने दाविदाला म्हटलं जा, तू त्यांच्यात चढाई करून मी तुला विजय देईन. तेव्हा दाविदाच्या लोकांना तिकडे एक मनुष्य आढळला आणि हा मनुष्य जेव्हा त्याला आढळला तेव्हा दाविदाने काय केले, दाविदाने ताबडतोब त्याला खायला प्यायला दिले. तो आजारी पडला होता, 3 दिवस झाला तरी काही खाल्लं पण नव्हतं. न खाल्ल्यामुळे तू मात्र आणखी कमजोर झाला होता. त्याच्यामध्ये 30 अध्यायामध्ये बायबल काय सांगते 11 वचनापासून ते 13 वचनापर्यंत. आणि मात्र हा मिस्री मनुष्य न खाल्ल्यामुळे मात्र कमजोर झाला होता. दाविदाने ताबडतोब अन्न काढलं, जेवण काढलं आणि त्याला दिलं. जेव्हा त्याने खाल्लं पिल्लं तेव्हा त्याचा जीव ताजा तवाना झाला. खाल्ल्यानंतर वचन काय सांगते 12 वचनात, त्याने जेव्हा ते खाल्ले तेव्हा तो खाऊन तो ताजा तवाना झाला, कारण 3 दिवस त्याने काही खाल्लं नव्हतं आणि पाणी सुद्धा प्यालं नव्हतं. दाविदाने जेवण दिल्याबरोबर खाऊन पिऊन तो ताजा तवाना झाला, ताकद आली. तेव्हा त्याने म्हटलं मी एक मिस्री मनुष्य, अमालेकी माणसाचा दास. 3 दिवस अगोदर आम्ही या सिकलाग नगरावर मात्र लढाई केली आणि सर्वस्व पाडाव केले, परंतु मी आजारी पडलो म्हणून माझा धनी मला टाकून गेला. आज 3 दिवस झाले मी इकडे पडून होतो, पण तुम्ही मला अन्न पाणी दिले. तर दावीद म्हणतो आमचं एक काम करशील का, ते लोक कोणत्या वाटेने गेलेले आहेत, तू फक्त रस्ता आम्हाला दाखव. तेव्हा त्या माणसाने मात्र दाविदाला तो रस्ता दाखवला. आता बघा दाविदाचं काम पण सोपं झालं. दाविदाने त्याला मदत केली, खाऊन पिऊन तो ताजा तवाना झाला आणि त्याने दाविदाला मदत केली, म्हणजे त्या लोकांचा रस्ता दाखवला. दाविदाने त्याला केली, त्याने दाविदाला केली. आणि दाविदाला त्या माणसाने ते अमालेकी मनुष्य कोणत्या वाटेने गेले, कोणत्या बाजूने गेले, हा रस्ता त्याने दाखवला. आणि दाविदाने जाऊन त्या अमालेकाचा पाठला केला आणि पाठला करून त्यांचा नाश केला आणि आपल्या सर्व लोकांच्या बायका, मुलं, धन संपत्ती जे काही होत ते पण पाडाव करून विपुल दुसरं धन पण घेऊन आला दावीद. आता 3 दिवस न खाल्ल्यामुळे तो कमजोर झाला होता. दाविदाने
जेवण दिल्याबरोबर ताजा तवाना झाला. म्हणून प्रभूने असं अन्न निर्माण केले ज्याद्वारे सुद्धा आपण ताजे तवाने राहू शकावे म्हणून. 1 शमूएलमध्ये 14:27-29 वचनात योनातानने जाऊन फलिस्टी लोकांवर चढाई केली आणि विजय सुद्धा प्राप्त केला. त्यावेळी शौलाने इस्रायल लोकांना शपथ घातली होती, संध्याकाळपर्यंत कोणी काही खायचं नाही. शपथ घातली होती, कोणी खाऊ नये प्यावू नये अशी शपथ. आणि त्यामुळे लोकांनी काही खाल्लं नव्हतं आणि त्याच्यात एवढी लढाई केली होती आणि लढाईमध्ये ते पूर्ण थकून पण गेले होते. योनातानला ही गोष्ट ठाऊक नव्हती, परंतु जेव्हा ते चढाई करून आले, विजय मिळून आले, तेव्हा रानातून येत असताना तिकडून मधाच्या धारा अशा वाहिलेल्या होत्या. मधाचे पोले होते आणि त्याच्यातून धारा वाहत होत्या. योनातानने काय केलं, त्याच्यातलं मध घेतला आणि खाल्ला. मध खाल्ल्याबरोबर त्याचे डोळे टवटवीत झाले. त्याच्यामध्ये जणू काही तेज आल्यासारखं झालं, काही खाल्लं म्हणून, आणि मध खाल्ल्या डोळे टवटवीत झाले. तेव्हा तिथे असले एका व्यक्तीने योनातानला म्हटले की तुझ्या बापाने शपथ घातलेली काही खाऊ नको. तर तो म्हणतो माझ्या बापाने तर देश कष्टी करून सोडलेले आहे, लोकांना एवढी लूट मिळाली, थोडं खाल्लं तर काय बिघडणार आहे. परंतु योनातानने मात्र खाल्लं. जेव्हा शपथ मोडली हे जेव्हा शौलाला कळाले तेव्हा शौलाने म्हटलं योनातान मेलाच पाहिजे. पण संपूर्ण इस्रायल लोक योनातानाच्या पक्षाचे झाले, कारण योनातान मुले संपूर्ण इस्रायल लोकांना फलिस्त्यांवर विजय मिळाला होता. त्यामुळे सर्व इस्रायल लोकांनी म्हटलं नाही, योनातान मरणार नाही, योनातान वाचावा. आणि इस्रायल लोकांनी योनातानला वाचवले त्याच्या बापाच्या हातून. हालेलुया, हालेलुया. त्याने मध खाल्ल्यावर त्याचे डोळे टवटवीत झाले, तेज आलं त्याच्या डोळ्यामध्ये किंवा शरीरात ताकद आली त्याच्यामध्ये. म्हणजे प्रभूने काही अन्न निर्माण केलेले टवटवीत बनवण्यासाठी आपल्याला ताकद भरायला, तेज भरायला. म्हणून बघा आपण दररोज जेवतो, 2-3 टाइम जेवतो, खातो की नाही, आपल्याला ताकद मिळते, बळ मिळते, आपल्याला तेज उत्पन्न होते. पण सांगायचं तर सर्वात महत्वाची गोष्ट, जो देवाचे नियम पाळतो, देवाच्या आज्ञा पाळतो, तो जास्त टवटवीत दिसणार, त्याच्यामध्ये अधिक तेज दिसणार. सर्व लोक जेवतात, खातात, पितात, अनेक लोक, पण तेज दिसत नाही चेहऱ्यात. तर हे तेज कुठून मिळेल? प्रभूच्या द्वारे, प्रभूच्या वचनाच्या द्वारे, प्रार्थनेच्या द्वारे. जो मनुष्य प्रभूमध्ये जीवन जगतो, प्रभूच्या वचनात चालतो, तेव्हा प्रभू त्याला टवटवीत बनवतो, ताजे तवाने करतो, तेज निर्माण करतो प्रभू त्याच्यामध्ये, उत्साह निर्माण करतो प्रभू त्याच्यामध्ये, सामर्थ्य. दायूब काय म्हणतो बा, दायूब 29:20, माझे वैभव जसेच्या तसे टवटवीत राहील. काय म्हणतो यो? परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करत आहे, तो आपल्या मित्रांना म्हणत आहे आणि तो म्हणत आहे की माझे वैभव जसेच्या तसे टवटवीत राहील, माझे धनुष्य माझ्या हाती सर्वदा नवेच राहील. युब म्हणत आहे की मात्र माझे वैभव सदा टवटवीत राहील. युबाचं सर्वस्व गेलं होतं आणि त्या अगोदर मात्र युबाचं सर्वस्व व्यवस्थित होतं, पण युबाची परीक्षा झाली, सर्व काही गेले. तरी युब म्हणत आहे की माझे वैभव जसेच्या तसे टवटवीत राहील, माझे धनुष्य माझ्या हाती सर्वदा नवेच राहील. राहील म्हणजे अगोदर होऊन गेले असते ना. आता त्या बाबतीत जर तो अध्याय वाचला तर त्या ठिकाणी योग मात्र काही गोष्टी अशा सांगत आहे की पूर्वी कसं होतं माझ्या जीवनात आणि आता कसं आहे माझ्या जीवनात. पण ही वचन वाचताना आपल्याला असं वाटते की तू असं सांगत आहे की माझे वैभव जसेच्या तसे टवटवीत राहील. टवटवीत होती असं तो म्हणत नाही, राहील. म्हणजे देव पित्याने अय्यूबाला आशीर्वादित तर केलेच होती, ही तर परीक्षा होती. परीक्षामध्ये त्याचं सर्वस्व गेलं होतं, परंतु देव पित्याने पुन्हा त्याला सर्व परत केलं. ते पण दुप्पट रीतीने प्रभूने त्याला परत केले, त्याचे गेलेले त्याला परत मिळाले आणि मग त्याचे वैभव तसेच टवटवीत राहिले. परमेश्वराने आशीर्वादित केल्यामुळे त्याचं सर्व काही नवेचे नवे, चांगलेचे चांगले. जसं की बघा एखादी वस्तू आपण नवीन खरेदी केली, मग ती कपडे असो, इतर वस्तू असो, काही नवीन वस्तू सुंदर दिसते, चांगली वाटते, मग ती वापरून झाल्यानंतर जुनी झाल्यानंतर एवढी चांगली वाटत नाही. योग म्हणतो या माझ्या वस्तू नव्याच राहतील, म्हणजे ते सुंदर दिसते, टवटवीत चांगल्या. म्हणून पुढे युगाच्या सर्व गोष्टी प्रभूने टवटवीत ठेवल्या, नव्याच ठेवल्या, ज्याच्यामध्ये तेज होतं. कारण योग परमेश्वराच्या आज्ञा पाळत होता, पापापासून तो दूर राहत होता. म्हणून देव पित्याने युगाच्या जीवनात पुन्हा एकदा हा टवटवीतपणा तयार केला, त्याच्या जीवनात, त्याच्या वैभवात, त्याच्या घरात,
वस्तू देवपित्याने हा टवटवीतपणा निर्माण केला. आपण प्रभूमध्ये जर जीवन जगतो तर प्रभू आपली प्रत्येक वस्तू टवटवीत बनवणार, तेजस्वी बनवणार, हर्षभरीत बनवणार. जर आपण प्रभूमध्ये वाढले तर, प्रभूच्या वचनात आणि नियमात चालले तर. हालेलुया, हालेलुया. मात्र आपल्याला प्रभूमध्ये राहायचंय. पुढे वचन सांगते होशे 6:1-3 वचनात. तिकडे काय दिले पहा, चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ. त्याने आम्हाला फाडिले तोच बरं करेल, त्याने आम्हाला जखम दिली तोच पट्टी बांधेल. 2 दिवसात तुमची पुनर्जीवन करील, 3ऱ्या दिवशी आम्ही त्याच्या पुढे जिवंतच उभे राहू, त्याचे ज्ञान मिळवण्यासाठी झटू. चला, परमेश्वराचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्चित आहे. भूमी शिंपणाऱ्या प्रजनाप्रमाणे, वल्वाच्या पावसाप्रमाणे तो आम्हाकडे. बायबल सांगते चला आता एकच उपाय आहे, देवाकडे जाऊ. तोच बरं करील, तोच पट्टी बांधील, तोच आरोग्य देईल, तो उठवील, मजबूत करील, नवीन जीवन बहाल करेल. तो येईल आपल्याकडे पावसाप्रमाणे, प्रजनाप्रमाणे आणि कोमजलेलं जीवन टवटवीत बनवेल. आपण मे जून मध्ये पाहतो त्या मात्र दिवसामध्ये पाऊस नसतो त्यावेळेचे, म्हणजे पाऊस नसल्या जमीन सुकते, झाडे सुकतात, मनुष्य पण सुकते. पाऊस नसल्या कारणाने सर्व काही सुकून जाते. सर्वजण पावसाची वाट पाहतात आणि जेव्हा पहिला पाऊस पडतो जमिनीला सुगंध येतो, सर्वांना आनंद होतो, प्राणी पक्षी जीव जंतू मानवाला सर्वांना. काही दिवस पडत असलेल्या पावसाने जमीन सुद्धा हिरवीगार टवटवीत बनली जाते. बायबल सांगते की परमेश्वर पावसाप्रमाणे आमच्याकडे येईल आणि आम्हाला टवटवीत बनवील, रसभरीत बनवील. आम्हाला आमच्या चेहरे जे कोमजलेले आहेत ते मात्र परमेश्वर पिता हे कोमजलेले चेहरे हर्षभरीत करेल, आनंदाने भरेल प्रभू आमचे चेहरे. म्हणजे आपण प्रभूमध्ये जीवन जगत आहोत. प्रभू आपल्याकडे येणार पावसाप्रमाणे आणि आपल्याला टवटवीत बनवेल, ताजेतवाने करेल. कोमजलेलापणा निघून जाईल. स्तोत्रसंहिता 68:9. तुझे वतन कोमजलेले होते परंतु तू ते यथास्थित केले. काय सांगते, तुझे वतन, तुझे लोक कोमजलेले होते, तू प्रजन पाठवून देऊन तुझे वतन यथास्थित व्यवस्थितरित्या केले. देवाने आपले वतन म्हणजे आपल्या लोकांना व्यवस्थितरित्या केले. जे कोमजलेले होते त्यांना टवटवीत बनवले, त्यांना ताजेतवाने प्रभूने केले, रसभरीत प्रभूने त्यांना बनवले. म्हणून प्रभू म्हणतो तुम्ही माझे वचन पाळणार, माझ्या जीवनात माझ्यामध्ये जीवन जगणार तर मी तुम्हाला टवटवीत आणि रसभरीत ठेवेन. तुमच्यामध्ये तेज ठेवणार, सामर्थ्य ठेवणार. तुमच्यामध्ये कमजोरपणा, दुर्बलपणा तुमच्यामध्ये नसणार, अशक्तपणा तुमच्या जीवनात नसणार. तुम्ही सामर्थ्याने आणि शक्तीने भरलेले असणार. तुम्ही मजबूत व्यक्ती असणार. वचन तसं ते की आपण किती मजबूत असणार पहा. यशया 58:11 वचनामध्ये तिकडे परमेश्वर पिता काय म्हणतो पहा की आपल्याला देव पिता एक मजबूत बनवणार. वचन सांगते परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल, तो अवसन समय तुझ्या जीवात तृप्त करेल, तुझ्या हाडात मजबूत करेल. तू भरपूर पाणी दिलेल्या मल्याप्रमाणे होशील, पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील. काय सांगते, प्रभू सततचा आपला मार्गदर्शन होईल. नेहमी आपली हाडे मजबूत होतील, तरतरीत टवटवीत मजबूत होतील हाडे. बायबल सांगते की तू भरपूर पाणी दिलेल्या मल्यासारखं होशील. तू कधी कोमजणार नाही, तू कधी सुकणार नाही, तू कधी मावळणार नाही. तू तेजस्वी असणार. पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे तू होशील, तू तृप्त होशील. प्रभू म्हणतो मी तुला टवटवीत ठेवीन, मी तुला ताजेतवाने ठेवीन, मी तुझ्यामध्ये तेज आणि तुझ्यामध्ये सामर्थ्य ठेवीन. प्रभू म्हणतो जर तू माझे नियम पाळणार, प्रभू म्हणतो माझ्या वचनाप्रमाणे चालणार तर पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे तू होशील, विपुल पाणी दिलेल्या बागेप्रमाणे तू होशील. स्तोत्रसंहिता 1:1-5 वचनापर्यंत वचन काय सांगते पहा. वचन सांगते की मात्र जे परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात, दुर्जनाच्या बैठकीत बसत नाही, पापी जनाच्या बरोबर उभे राहत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमून गुंतून जातात. ते लोक कसे असतात, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमजत नाही, अशा झाडासारखे
जाते. दुर्जन तशेने ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आहेत. यामुळे दुर्जन न्यायसमोर टिकावायचे नाही, पापी जन नीतिमानाच्या मंडळीत उभे राहायचे नाही. काय संधी वचन? जे देवाच्या नियमशास्त्रामध्ये रमतात, देवाच्या वचनामध्ये गुंतून जातात, सतत देवाविषयी मनन चिंतन करतात, ती व्यक्ती पाणी सतत जाणाऱ्या ठिकाणी लावणाऱ्या झाडाप्रमाणे. ज्या झाडाला नेहमी पाणी मिळते त्या झाडासारखा तो मनुष्य आहे. ते झाड मात्र नेहमी हिरवेगार टवटवीत असणार, हंगामी आपलं फळ देणार, त्या झाडाची पाने कधी कोमजणार नाही असं ते झाड असणार. अशी ती व्यक्ती असणार, नेहमी टवटवीत आणि रसभरी, जी देवाच्या वचनात रमते, देवाच्या नियमशास्त्रामध्ये गुंतून जाते, देवाविषयी सतत मनन चिंतन आणि विचार करते. ती व्यक्ती सतत पाणी मिळणाऱ्या त्या झाडासारखी आहे, कधी पाणी न आटणाऱ्या त्या झऱ्यासारखी ती व्यक्ती आहे. इतकी ती व्यक्ती टवटवीत आणि रसभरीत असणार. पुढे वचन संती इर्मिया 17 अध्यायामध्ये 7 ते 8 वचनापर्यंत, जो पुरुष परमेश्वर भाव ठेवतो, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे, तो धन्य. तो जलाशयाजवळ लाविलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपले मूल नदी किनारी पसरील. उन्हाची झली येते तिथे तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील. औषणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळे देण्याचे सोडणार नाही. ज्याचा विश्वास परमेश्वरावर आहे, ज्याने परमेश्वर आपला भाव विषय बनवलेले, तो एका वृक्षासारखा आहे, जे वृक्ष पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले. त्याची पाने ना कधी कोमसणार, तर ते झाड नेहमी फळ देत राहणार. त्याला चिंता आणि भीती नसणार. अशा झाडासारखा, टवटवीत हिरव्या झाडासारखा तो बनला जाणार. जर आपण प्रभूमध्ये जीवन जगले, प्रभूच्या वचनात चालले, प्रभूवर आपला पूर्ण विश्वास असला, प्रभूच्या वचनात रमत राहिले, चिंतन मनन करत राहिले, सतत ध्यानी महिनी देवाच्या गोष्टी साठवत राहिले, तर आपण टवटवीत रसभरीत असणार. त्याचे टवाणे आपण असणार. परमेश्वराचं एक नवीन तेज आपल्यामध्ये असणार, एक सामर्थ्य आपल्यामध्ये असणार. आज अनेक लोकांना पाहतो चेहरे जसे की कोमजलेले, देवामध्ये सुद्धा उत्साह दिसत नाही. जसे चेहरे कोमजून गेल्यात, मावळलेले आहेत. प्रार्थनेत बसायचं की बसायचं, करायची गाणी बोलायची की बोलायची, चालले बस, पण उत्साह दिसत नाही माणसामध्ये. परमेश्वरासाठी तेज दिसत नाही माणसामध्ये. कारण मनुष्य देवाच्या वचनात रमून गेलेला नाही, देवाविषयी तो मनन चिंतन करत नाही, म्हणूनच तो कोमजलेला आहे. हालेलुया. जे प्रभूमध्ये रात्रंदिवस मनन करतात, देवाचाच विचार करतात, वचनात रमून गुंतून जातात, ते ताजे तवाडे असणार. परमेश्वर त्यांच्यामध्ये कार्य करणार, परमेश्वराचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असणार, परमेश्वराची शक्ती त्यांच्यामध्ये असणार. इर्मिया 31:12, देव सियोनाच्या माथ्यावर आनंदाने गातील. परमेश्वराची उपयुक्त वरदाने म्हणजे धान्य, नवा द्राक्षरस, ताजे तेल व गुरा मेंढरांचे वस्ते याकडे लोटतील. त्यांचा जीव भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे होईल. यापुढे ते म्लान होणार नाही. कसं होणार? आपण आपला जीव भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे, आणि यापुढे आपण म्लान म्हणजे उदास दिसणार नाही, दुःखी दिसणार नाही, आपले चेहरे कोमजलेले असणार नाही. जे प्रभूमध्ये जीवन जगत आहे ते सर्व गोष्टीने तृप्त होतील आणि मात्र पाणी दिलेल्या मल्याप्रमाणे ते होतील, ताज्याने टवटवीत. झाडं जर कोमजली असते त्याला पाणी घाला, थोड्या वेळाने पहा पुन्हा ती झाडं टवटवीत होतात. प्रभू म्हणतो की तुम्ही टवटवीत असणार, तुमच्या चेहऱ्यावर उदासपणा नसणार, तर तुमच्यामध्ये, तुमच्या चेहऱ्यात एक तेज असणार, एक उत्साह असणार, एक उल्हास तुमच्यामध्ये असणार. प्रभूमध्ये जीवन जगणारे लोक अशाच प्रकारे आनंदी आणि उल्हासित जीवन जगतील. मग कोणतीही परिस्थिती हो, कोणतीही समस्या किंवा न, परंतु ते नेहमी आनंदित असतील, कारण परमेश्वर त्यांच्यामध्ये कार्य करेल. म्हणून स्तोत्रसंहिता 23:3 अध्याय दावीद म्हणतो, तो माझा जीव ताजा तवाना करतो. कसा करतो माझा जीव? ताजा तवाना. दावीद म्हणतो परमेश्वर पिता माझा जीव ताजा तवाना करतो, कारण परमेश्वर माझा मेंढपाल आहे, मला काही उणे पडणार नाही. तू हिरवेगार पूर्णात मला बसवितो, तो सत्य संत पाण्यावर तो मला नेतो.
शांत पाण्याजवळ नेतो, व्यवस्थित मला भरपूर खायला देतो, प्यायला देतो, माझा जीव ताजा तवाना टवटवीत बनवतो. परमेश्वर देव आपला जीव ताजा तवाना करतो. प्रभूमध्ये राहणार, प्रभूच्या वचनात चालणार, आपला जीव ताजा तवाना राहणार. पहा, देवाने नियम लावून दिले होते. निर्गम 23:12 परमेश्वर पिताने मोशेला म्हटलं होतं, इस्रायल लोकांना सांग, तुम्ही तुमचे दासी गुरे डोरे जे कोणी आहेत सर्वांनी शब्बा दिवस पवित्र पाळावा. त्या दिवशी कोणीच काम करू नये, म्हणजे तुझे दासी गुरडोरे सर्व या सर्वांचा जीव ताजा तवाना राहील. प्रभूने आज्ञा लावून दिली होती, शब्बात पवित्र पाळ. हा पवित्र पाळला, त्या दिवशी काम केलं नाही तर तुमचा जीव ताजा तवाना राहील. दररोज काम करून कंटाळतो, थकतो, भागतो, पण प्रभूने एक दिवस आठवड्याचा शब्बात बनवला, पवित्र दिवस. आणि आता आपण हा रविवार पवित्र पाळतो, ज्या दिवशी प्रभूचं पुनरुत्थान झाले. जेव्हा एक दिवस एवढा आठवड्यातून मनुष्य एक दिवस प्रार्थनेत बसतो संपूर्ण दिवस, तेव्हा त्याचा जीव ताजा तवाना बनतो. प्रभू म्हणतो, ही आज्ञा जर तुम्ही पाळली तर तुमचा सर्वांचा जीव ताजा तवाना होईल, तुमच्यामध्ये तेज असणार. म्हणून प्रार्थनेच्या दिवशी जेव्हा आपण प्रार्थनेत येतो, त्या दुःख, संकट, समस्या आपल्या जीवनातून दूर होतात आणि आपल्यामध्ये मात्र आनंद, हर्ष उत्पन्न होतो. म्हणून प्रभू म्हणतो, मी तुम्हाला ताजा तवाना करेन. शास्त्रीय पुस्तकामध्ये 15:18-19 वचना. शमशोनाने पलेस्टाईनशी लढाई केली, पण शमशोनाला विजय मिळाला. पण शमशोन एवढा थकून गेला होता की आता मरेल अशी परिस्थिती शमशोनाची झाली होती. त्याने काही खाल्लं नव्हतं, अगदी प्यायला पाणी सुद्धा नव्हतं शमशोनाकडे. तेव्हा शमशोनाने देवपिताला म्हटले, देवपिता, तू माझ्याकडून एवढा मोठा विजय घडून आणलेला आहे आणि आता मी तहानेने मरणार आहे. तेव्हा परमेश्वर पित्याने काय केलं, परमेश्वर पित्याने शमशोनासाठी झरा खोदला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, शमशोनाला पाणी हवी होते आणि बायबल सांगते परमेश्वर पित्याने झरा खोदला आणि त्यातून पाणी वाहू लागले. ते पाणी पिऊन शमशोनाच्या जीवात जीव आला व तो ताजा तवाना झाला. हालेलुया. शमशोनाला ताजा तवाना करण्यासाठी देवाने झरा पण खोदला. झरा खोदला देवाने. विचार कर, एवढी मोठी गोष्ट. एका माणसाला पाणी द्यायला देवाने काय केलं, एवढा मोठा झरा. पाण्याचा एक ग्लास आणला नाही, एक बाटली आणली नाही, खांडा पाणी आणला नाही, डायरेक्ट झराच खोदून टाकला देवाने आणि पाणी त्याच्यातून वाहू लागलं. शमशोनाने पिल्यानंतर त्याचा जीव ताजा तवाना झाला. हा, मनुष्याला परमेश्वर ताजे तवाने बनवतो. मनुष्य नेहमी खुश असावा, चेहरा टवटवीत असावा, तो आनंदित असावा असं देवाला वाटते. म्हणून देवपिता नेहमी माणसाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. परंतु मनुष्य जो आहे तो पापाकडे, नशेकडे, जगाकडे, वाईटाकडे वळतो आणि मग तो कोमजून जातो. मग त्याच्या जीवनात समस्या येतात, निराश येतात, अस्वस्थपणा, दुःखीपणा, निराशपणा कार्य करतो आणि त्याचं सर्व तेज जणू काही मावळते. तेव्हा प्रभूला वाईट वाटते की माझी मुलं किती दुःखी आहेत, किती अस्वस्थ आहेत, किती निराश आहे. पण प्रभू काय करणार, मनुष्यच ऐकायला प्रभूचं तयार नाही. पापा जीवन जगत आहे. प्रभू म्हणतो, तू माझ्या आज्ञा पाळणार, नियम पाळणार, माझ्याकडे वळणार, तेव्हाच तर मी तुला आनंद देईन. तू माझ्याकडे वळ आणि मग पहा मी काय करतो तुझ्यासाठी ते. आज आपण परमेश्वराकडे वळणार, प्रभूच्या वचनात जीवन जगणार, त्याचे नियम पाळणार, त्याच्या आज्ञा पाळणार, तर आपण टवटवीत रसभरीत बनणार, ताजे तवाने आपण बनले जाणार. हर्ष, आनंद, उल्हास आपल्यामध्ये निर्माण होणार. शांतीदायक जीवन आपण जगू शकणार प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, परमेश्वर पित्याच्या द्वारे. त्यासाठी आपल्याला प्रभूच्या वचनानुसार, योजनेनुसार आपल्याला चालायचंय, प्रभूच्या नियमात जीवन जगायचंय, म्हणजे आपण टवटवीत ताजे तवाने रसभरीत असणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.